Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही सांगितलं की मेधा कुलकर्णी प्रचाराला दिसल्या, तो पक्षाचा जो काही आदेश असतो त्यांना जो दिला होता ते नावाला दाखवायला त्या तिथे आल्या होत्या. आमदारकीला त्यांना बाजूला काढलं. चंद्रकांत दादा आमदार झाले तेव्हापासून त्यांच्याकडे काही नव्हतं. मग त्याच्यानंतर आमदारकी नंतर त्याच आमदारकीला मुरली अण्णा सुद्धा स्पर्धेमध्ये होते. त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांना कुठेतरी पुनर्वसन करायचं म्हणून त्यांच्या पक्षाचा तो विषय, त्यांनी त्यांना खासदार राज्यसभेवर घेतलं आणि इकडे मुरली अण्णाला खासदारकीला तिकीट दिलं. त्यांच्या इंटरनल पक्षाच्या ज्या काही तडजोडी किंवा कोणाला सेटल करणं तो त्यांचा विषय. परंतु मेधा कुलकर्णी पुणे शहरासाठी काय करतात हा पुणेकर ठरवणार, हा पक्ष ठरवू शकत नाही. मेधा कुलकर्णी कायदेशीर गोष्टीत आहेत का नाही हे कायदा ठरवणार, पुणेकर ठरवणार. मुरली अण्णा निवडून आल्यानंतर आता जे काही त्यांच्यावर आरोप होत आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते सिद्ध करावं की बाबा ते किती खोटे तर नाहीयेत, त्याला कायदेशीर पुरावा काय आहे. परंतु जैन समाजाचा प्रॉपर्टीचं प्रकरण आणि इथे थेट डायरेक्टली हिंदू मुस्लिम म्हणजे जातीमध्ये तेढ निर्माण करणे हा फार वेगवेगळे प्रश्न आहेत. आणि दुर्दैवाने हे दोन्ही भाजपच्या खासदारांनी केलेले आहेत आणि विरोधकांना कुणी अडवलंय, विरोधकांमध्ये कोण सक्षमच नाहीयेत. आणि आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी आमचं दायित्व लोकांशी आहे. आमची जी काही लायबिलिटी आहे ती लोकांना आम्हाला द्यायची आहे. लोकांमुळे आम्ही आज राजकारणात आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारसारणी शाहू फुले आंबेडकर आहे. त्याच्यामुळे आम्हाला जर आयती संधी मेधा कुलकर्णींनी दिली तर आम्ही असं म्हणणार आहे का नाही मेधाताईंना आमच्या सत्तेमध्ये आम्ही त्यांना सोडतो. म्हणजे हे असं झालं की सत्तेत राहून खून करायचा आणि कोर्टाला म्हणायचं आम्ही सत्तेत आहोत, आम्हाला निर्दोष सोडा. नाही होऊ शकत या जगामध्ये या गोष्टी, या कळल्या पाहिजेत आणि ह्या थेट बोलणं गरजेचं आहे. हे न बोलल्यामुळे सोशल मीडियावर पण तुम्ही बघा एक वेगळाच चुकीचा ट्रेंड चालवला जातो. सोशल मीडिया म्हणजे मेहरबान कोर्ट नाहीये, काही बोललं जातं, काही खोट्या बातम्या पेरल्या जातात तर तेवढ्या पुरती असतात. शेवटी कायद्यावर राज्य चालणार, संविधानच चालणार. कितीही फेक नेरेटिव्ह केले तर ते तातडीने ज्या पद्धतीने तुम्ही सोशलवरनं फेक नेरेटिव्ह पसरवता त्याच सोशलवरनं त्या फेकचा दूध का दुधावर पाणी का पाणी होतं. जसं तुम्ही म्हणलात की नरेटिव्ह पसरवलं जातं, तर जितका हा मुद्दा उचलून धरण्यात आलेला आहे शनिवार वाड्याचा त्याची खरंच गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे मेधा कुलकर्णी आल्या, त्यांनी एक ऍक्शन घेतली, त्यांनी तिथे जाऊन मोर्चा काढला, पण तुम्ही सुद्धा तो मुद्दा तितकाच लावून धरलायत ना. तुम्हाला वाटतं का की हे खरंच आता हा जो धार्मिक तेढ जो भाजपवरती आरोप सातत्यानं केले जातात की भाजप हे हिंदू मुस्लिम मतांसाठी किंवा या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतं, तर तुम्ही सुद्धा हा मुद्दा लावूनच धरताय की तुम्ही तरी कुठे सोडून दिले ते? तुम्ही सुद्धा मेधा कुलकर्णींना पर्सनली जाऊन तुम्ही समजावू शकला असता, तुमचा मित्रपक्षच आहे ना तो. मेधा कुलकर्णी पर्सनली समजणारा नाहीयेत ना, त्यांनी पर्सनली नाही ना चार भिंतीत ही गोष्ट केली. त्यांनी मीडियावर बोलून त्या मीडियावरनं हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण केलेला आहे. आमच्या पुण्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, आम्ही त्यांना पुणेकर म्हणतो. कुठल्या एका जातीचे फक्त हिंदूच पुणेकर असं नाही ना होऊ शकत ताई. आणि हे खासदार मेधा कुलकर्णींना माहिती आहे. मेधा कुलकर्णी या सेवा सदन मध्ये शिक्षिका राहिलेल्या आहेत, त्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत, त्यांनी इतिहास वाचलेला आहे. आपण राजकारणी समाजाला काय देतोय तर दोन जाती जमातीमध्ये तेढ निर्माण करतोय आणि त्यातनं मी वकील जर मेधा कुलकर्णीच्या जागेवर सर्वसामान्य कोण व्यक्ती असती तर त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल झाले असते. मेधा कुलकर्णींवर तातडीने गुन्हे का नाही दाखल झाले? त्या सत्तेत आहेत म्हणून नाही झाले. परंतु कायदा त्याला परवानगी देतो का? ज्या पोलिसांनी नाही गुन्हे दाखल केले त्या पोलिसांवर सुद्धा कायद्याने मेहरबान कोर्टातनं कारवाई होऊ शकते, हेही तुम्ही लक्षात घ्या. मेधा कुलकर्णींना कानात सांगायला मेधा कुलकर्णीने आम्हाला येऊन सांगायला पाहिजे होतं की असं असं आहे म्हणून. म्हणजे सगळ्याच अपेक्षा त्यांनीच करायचा, अपेक्षाभंग त्यांनीच करायचा आणि त्यांना कायद्याने संविधानाने सांगायलाही जायचं नाही का तर आम्ही सत्तेमध्ये आहोत. हे नाही चालणार ताई.
मग आज विरोधकांकडे बोलायला नाही, मी तुम्हाला परत सांगते, आम्ही बोलतोय सत्तेत असून सुद्धा विरोधकांना मे बी तो विषय कळला नसेल, कोणाकडे त्याची कुवत नसेल, किंवा हा फार संवेदनशील विषय, एखाद्या सोबत आलेला जरी चुकीचा काही बोलला तर त्याचा मेसेज त्या लोकांपर्यंत फार चुकीचा जातो, आणि तो चुकीचा गेल्यानंतर वातावरण बिघडलं जातं. हे वातावरण बिघडू नये त्यासाठी आम्हाला मेधा कुलकर्णीला तिथेच जाऊन बोलावं लागलं. सर्व जाती धर्माचे आम्ही तिथे घेऊन गेलो, आणि हा शनिवारवाडा सर्व जाती धर्मांचा आहे, मेधा कुलकर्णींचा नाही, हे स्पष्ट सांगितलं. मी म्हणूनच तुम्हाला पुन्हा एकदा विचारते की आता ह्या घडीला मेधा कुलकर्णींनी हे असं पाऊल उचलणं जे कदाचित ज्याची त्यांना कल्पना असूही शकते की हा एक संवेदनशील विषय आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. याच्या आधी सुद्धा अनेकदा शनिवार वाड्यावरनं अशा गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या गेलेल्या आहेत, अनेकदा तिकडे लोकांनी येऊन विरोध केलेला आहे. तर हे सगळं होत असताना मेधा कुलकर्णींना याची काहीच कल्पना नसेल का की हे त्यांच्या विरोधात जाऊ शकतं? बरं, मग तुम्ही जर हे म्हणताय की मुरलीधर मोहोळांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि यांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे, मग हे नक्की त्यांनी कशासाठी केलं? म्हणजे आत्ता हा मुद्दा त्यांनी इतका लावून धरणं आणि इतक्या आक्रमकपणे त्यांनी हा मुद्दा लावून धरणं हे त्यांनी का केलं असावं, असं तुम्हाला काय वाटतं? याच्या आधी त्यांनी 2-3 विषय केले, त्यांना कोणच प्रत्युत्तर केलं नाही, म्हणजे इग्नोर केलं सगळ्यांनी. शेवटी सगळ्यांना माहिती होतं की कायद्यानुसार आणि संविधानानुसार होणार आहे. मेधा कुलकर्णींना कोणी प्रत्युत्तर न केल्यामुळे त्यांना असा समज झाला, मी म्हणेल ते होईल. त्यांना वाटायला लागलं मी सरकारमध्ये आहे त्यामुळे मी सगळ्यांची मालकीण आहे. तसं नसतं. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही लोकांचे नोकर आहात, आणि जर समजा मी पुन्हा सांगते एखादा दर्गा एखादा मंदिर बेकायदेशीर असेल तर तिथे तुम्हाला मेहरबान कोर्ट आहेत, कलेक्टर आहेत, पोलीस यंत्रणा आहे, त्याची शहानिशा आहे. तुम्ही म्हणाल बेकायदेशीर आहे म्हणून बेकायदेशीर होणार नाही, किंवा मी म्हणेल कायदेशीर आहे म्हणून कायदेशीर होणार नाहीये, याची जाण तर मेधा कुलकर्णींना आहे ना. परंतु त्या एक वेगळ्या तोऱ्यामध्ये तिथं शनिवार वाड्याच्या इथं आल्या, आणि त्यांना वाटलंच नाही की पुणेकरांकडनं एवढा विरोध होईल, किंवा आपल्या सोबत जे आहेत जे नेहमी बोलतात ते आपल्या सोबत असल्यामुळे बोलणार नाहीत असं त्यांना वाटलं होतं. परंतु आमचा संबंध, पुन्हा सांगते, सत्ता स्थापन करणं ही समीकरणं वेगळी, आणि आमच्या पक्षाची विचारधारणा ही भाजपला मान्य होती म्हणून आम्ही सत्तेमध्ये आहोत. शिवशाहू फुले आंबेडकर हीच आमची विचारधारा घेऊन आम्ही सत्तेमध्ये आहोत. मग आता तुमची मागणी काय आहे या प्रकरणामध्ये? आता काय होणं अपेक्षित आहे? काय तुम्हाला वाटतं की पोलिसांनी कारवाई करावी का? काय तुमचं काय म्हणणं या सगळ्याचा सोक्षमोक्ष कसा लागेल? एकतर ज्यांनी 2 धर्मामध्ये तेढ निर्माण केला, त्या खासदार असू द्या, मंत्री असू द्या, नाही तर अजून कोणी असू द्या, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. ज्या अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल केलाय त्याचा तपास होणं गरजेचं आहे. आणि तो नमाज केलेल्या महिला कोण होत्या, का ते कुणी कट रचलेला होता, या सगळ्या गोष्टी तपासातून सगळ्या पुणेकरांसमोर राहणं गरजेचं आहे. आणि पुणेकरांना, आमचे पुणेकर मध्ये सर्व जाती धर्माचे गुण्यागोविंदांनी नांदत होते, नांदत आहे, आणि पुढेही ते नांदतील. आणि आपली सामाजिक सलोखा, आपलं सामाजिक वातावरण आम्ही पुणेकर चांगल्या पद्धतीने सांभाळणार आहोत, आणि त्यांनी सांभाळलं पाहिजे, एवढीच माझी पुणेकरांना विनंती असेल. धन्यवाद रुपालीताई, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केलीत आमच्या समोर आणि तुमचं या सगळ्याबद्दलचं मत मांडलं त्याबद्दल. तर जसं रुपालीताई म्हटल्या की संविधान जे आहे ते ठरवतं की कुठली गोष्ट चुकीची आणि कुठली बरोबर. पुण्यात हा शनिवार वाड्याचा वाद जो झालाय तो खरं तर आत्ता या घडीला प्रचंड चिघळलेला आहे, सगळीकडनं त्याची नोंद घेतली जाते. पण ह्या सगळ्यामध्ये हा मुद्दा आत्ता लावून धरणं हे तितकं गरजेचं नव्हतं, किंवा जे झालं ते चुकीचं नाही, अशी भूमिका रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केलेली आहे की शेवटी संविधान जे आहे तेच सगळं ठरवतं. तुमचं या सगळ्याबद्दलचं काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता, त्याची उत्तरं जी आहेत ती सुद्धा मी घेण्याचा प्रयत्न करू. आणि मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा मुंबई तक.